थेट विधिमंडळ परिसरात जातोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेले आहेत। महापुरुषांचा अपमान प्रकरण आज विरोधकांनी लावून धरलेला आहे। कोश्यारी ते कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजप करतय, भाजपचे नेते पदाधिकारी समर्थक करतायत असा आरोप विरोधकांनी केलेला आहे। आणि विरोधकांमध्ये पहिल्याच रांगेत आपल्याला विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे सगळेच नेते दिसतायत, सचिन अहिर सुद्धा दिसतायत, भाई जगताप आहेत। विरोधक जोरदार घोषणाबाजी करतायत, भाजप विरोधात, सरकार विरोधात ही घोषणाबाजी करतायत। महापुरुषांच्या अवमानाचा विषय त्यांनी आज लावून धरलेला आहे। विधान भवनांच्या पायऱ्यांवर 11 वाजता कामकाज सुरू होईल, त्याच्या आधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन विरोधकांकडून बघायला मिळतंय। विरोधकांनी चहापानावरही बहिष्कार घातला होता। पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण झालं, दुसऱ्या दिवशी मुंडेंचा राजीनामा हा विषय दिवसभर गाजला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी महापुरुषांचा अवमान आणि त्या अनुषंगाने झालेली वक्तव्य याविषयी आंदोलन सुरू केलेलं आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विरोधक आक्रमक बघायला मिळत आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया। उदय, काय सांगाल? विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आपण पाहतोय की विरोधी पक्षांचे आमदार निदर्शनं करत आहेत। पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल, सर्व पक्षांचे नेते, महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार हे विधान भवन पायऱ्यांवरती निदर्शन करतायत। आपण त्यांच्या हातामध्ये फलक देखील इथे पाहतोय। प्रशांत कोरटकर जे आहेत त्याच्या विरोधात इथे निदर्शन करतायत। त्याचबरोबर कोश्यारी जे माजी राज्यपाल होते त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता, त्यांच्या विरोधामध्ये इथे निदर्शनं सुरू आहेत। एकूणच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधक जे आहेत ते आक्रमण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जय भवानी जय शिवाजी नारे देत सर्व आमदार जे आहेत ते पायऱ्यांवरती आता निदर्शनं इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्य सरकारी असणारं काहीच पाऊल उचलत नसल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। शिवराय दिवशींचा आवाज वाढला आहे, माज सरकारला वाटत नाही का लाज, अशा प्रकारचे जे एकूण बॅनर आहेत हातामध्ये घेतलेले आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान याच महाराष्ट्रामध्ये काही शिवद्रोही नेते, काही कार्यकर्ते ते गीत करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्यामुळे साहजिकच शिवप्रेमी जे ते नाराज झालेले आहेत, त्याची प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला इथे उमटताना आपल्याला पाहायला मिळते। जोरदार निदर्शनं जे आहेत ते विरोधी पक्षांचे आमदार इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा तिसरा दिवस महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही या अनुषंगाने झालेल्या आंदोलनानं गाजतोय। सुरुवात त्याची गाजती असं म्हणायचं का? आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत। विधान भवन परिसरातलं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटलेत आणि आंदोलन सुरू आहे। महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, भाजप अशा लोकांना प्रोत्साहन देतं का, अशा प्रकारचा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय। उदय आपल्या सोबत आहे। उदय, हा जो आजचा तिसरा दिवस आहे तो विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने आणि आंदोलनानंच सुरुवात झालेला आहे। या दिवसाची विरोधकांची जोरदार घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यावर बघायला मिळतेय। अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड सगळेच आक्रमक झालेले आहेत आणि सगळेजण म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्ष यांचे नेते आक्रमक झालेत, आंदोलनात सहभागी झालेत। महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही यासाठी हे सगळे आंदोलनासाठी उभे आहेत। जोरदार घोषणाबाजी विरोधक करतायत, येणारे आमदार त्यांच्याकडे बघतायत आणि या आंदोलनामध्ये काही जण सहभागी सुद्धा होत आहेत। गर्दी वाढत चाललेली आहे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी बघायला मिळतेय। आजच्या सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक विधिमंडळ परिसरामध्ये आक्रमक झालेले आहेत। कालचा पूर्ण दिवस मुंडे आणि कोकाटे, मुंडेंचा तर राजीनामा झालाच, पण कोकाटे यांनीही राजीनामा द्यावा या अनुषंगाने गाजला। भ्रष्टाचाराचे आरोप, गैरप्रकाराचे आरोप, असे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असा मुख्यमंत्र्यांकडे दबाव होता या सगळ्या विरोधकांचा। आणि आज तिसऱ्या दिवशी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांची
विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी होतीये. महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही म्हणून विरोधक आक्रमक झालेले आहेत. महापुरुषांचा अवमान होईल या अनुषंगानं अनेक जण जे भाजप समर्थक आहेत, भाजप नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सगळे आरोप करतात. तशी वक्तव्य या लोकांकडून होतात आणि भाजप त्यांना वाचवतं, आश्रय देतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं असा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल अशी वक्तव्य गेल्या काही काळामध्ये बघायला मिळाली आणि त्याचाच निषेध या नेत्यांनी केला आहे.